हॅलो फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हिवाळ्यामध्ये भरपूर स्ट्रॉबेरी येते, तर आज आपण त्याची स्ट्रॉबेरी पुडिंग करणार आहोत. त्यासाठी दूध घ्यायचं आहे अर्धा लिटर. दुधाला गरम करून घेऊया. दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण कस्टर्ड पावडर घेतलेला आहे 2 चमचे. त्यामध्ये दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि दुधाला उकळी आलेली आहे, त्यामध्ये आता हे कस्टर्ड आपण टाकून घेणार आहोत. व्यवस्थित हलवत चमच्याने टाकावं लागेल, नाहीतर ते बुडायला लागतं आणि गोठळ्या होतात. त्यानंतर साखर टाकून घेऊया. तर 1-2 उकळीमध्येच असं छानसं दूध आपलं तयार झालेलं आहे. खूप छान तयार झाले. त्याला आता थंड करण्यासाठी ठेवूया. आणि आता स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे. ती मिक्सरला बारीक करून घेऊया आणि नंतर कढईमध्ये टाकून मिश्रण, त्यामध्ये साखर टाकायची आहे थोडीशी. आणि ही पण आपण आता गरम करून घेणार आहोत. साखर विरघळल्यानंतर 1-2 उकळी आली की आपलं हे मिश्रण पण तयार झालेलं आहे. हे पण मिश्रण छानसं तयार झालं. तर आता हे सुद्धा आपण थंड करण्यासाठी ठेवून घेऊया. दोन्ही मिश्रण छान थंड झालेत. तर या भांड्याला आपण थोडंसं तूप लावून ग्रीस करून घेऊया. त्यानंतर दुधाचं जे मिश्रण आहे ते आपण टाकून घेणार आहोत. कस्टर्ड केलेलं आहे ते. त्यानंतर ब्रेडचे तुकडे चौकोन बाजूच्या कडा कट करून चौकोन तुकडे करून घेतलेले आहेत. त्याचा लेअर दिलेला आहे. त्यानंतर आपण स्ट्रॉबेरीचा लेअर द्यायचा आहे. त्यावर परत एकदा आपण कस्टर्डचा लेअर देणार आहोत. अतिशय छान थंडगार असं आपलं स्ट्रॉबेरी पुडिंग तयार होत आहे. हे सजावटीसाठी आपण छानशा स्ट्रॉबेरी कट करून त्यावर लावून घेतलेले आहेत. तर आता हे 2 तासासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. पुडिंग तयार झालेलं आहे. आता आपण ते सर्व करणार आहोत. अगदी छानसं दिसत आहे. तर अशाच वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी तुम्ही पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तर हे घट्ट छान पुडिंग आपलं तयार झालेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. यामध्ये अगदी छानसे लेअर दिसत आहेत.